लोकमन न्यूज, लोकांच्या मनाचा आवाज. निंब व अमळनेरच्या ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. या उक्तीची जिवंत अनुभूती अमळनेर तालुक्यातील निंब गावात पाहायला मिळाली. गावातील आदर्श प्रामाणिक श्रमिक शेतकरी राजा अण्णासाहेब शंकर रूपसिंग पाटील यांचा 75वा अमृत महोत्सव जन्मसोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला कीर्तन सेवेची जोड लाभली. हभ परमेश्वर महाराज उगले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर सुंदर निरूपण करत भक्ती, नम्रता आणि संस्कारांचा संदेश उपस्थितांना दिला. आपल्या पवित्र पावन पुण्यभूमीमध्ये वास्तव्यात असणारे सन्माननीय आदरणीय अण्णासाहेब शंकर रूपसिंग पाटील, आदरणीय अण्णासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने म्हणजे अण्णासाहेबांच्या 75वी निमित्ताने या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन अण्णासाहेबांचे दोनही मुलं आणि मुलगी दोनही मुलं श्री आबासो पुंडलिक शंकर पाटील आणि श्री दादासो नारायण शंकर पाटील आणि अण्णासाहेबांची एक कन्या आहे सौ मीनाबाई प्रल्हाद पाटील या सर्वांच्या वतीने आणि अण्णासाहेबांचे दोनही नातू सन्माननीय आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू जयेश महाराज आणि त्याचबरोबर आदरणीय महेश महाराज या दोनही नातवांच्या वतीने समस्त पाटील परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अण्णासाहेबांचा 75वीचा सोहळा हा परिवार या ठिकाणी घडून आणतोय. अर्थात अण्णांची दोनही मुलं समोर उपस्थित आहे. त्यापैकी एक माझ्या मते फार मोठ्या पदावरती आहे, जी महाराष्ट्रामधील पहिली प्रसिद्ध ग्रामपंचायत आहे ती आदरणीय सन्माननीय भास्कर तरे पाटील यांची पाटोदा ग्रामपंचायत. आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये ते ग्राम विकास विस्तार अधिकारी आहेत आणि आदरणीय दादा समोर उपस्थित आहे. आणि दुसरे सन्माननीय शेतकरी आहे, शेतीवरती आहे आदरणीय आमच्या ज्येष्ठ महाराजांचे वडील आदरणीय काकाश्री तेही समोर उपस्थित आहे आणि आत्याही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. ज्येष्ठ महाराज त्यांचे बंधू आहे आणि आदरणीय अण्णासाहेब बरोबर ना या ठिकाणी बसलेले महाराष्ट्रातील दोनही दिग्गज पफाज वादक आज या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय गोड वाजवत आहेत आणि अतिशय पोषक वाजवत आहेत. दोनही वादकांना धन्यवाद. जयेश महाराज गावातील परिसरातील वारकरी मंडळी आदरणीय गावातील महाराज मंडळी महाराज विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यांचे धन्यवाद आभार व्यक्त. गोड अशी संसृष्टी माझ्या दादांचे आभार. इतकी गोड संसृष्टी जाऊ काही सांगायची गरज पडली नाही त्यांना. प्रेममूर्ती परमेश्वर महाराज नांदगावकर महाराज जी आपण महाराष्ट्रातले काही 10-20 नामांकित कीर्तनकार आहेत यांची आम्हाला आठवण येऊ दिली. अतिशय सुंदर असा अभंग सोडवला आणि अंधश्रद्धेवर देखील आपण प्रहार केला. ही फार चांगली गोष्ट आपल्याला आवडली, कारण हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकाराम यांचा महाराष्ट्र आहे. कारण आजचं कीर्तन हे 75वी साजरी करतोय आपण एका खरतर तपस्वी माणसाची. सकाळी 4 वाजता चाऱ्याचं ओझं या लोकांनी आणलेलं आहे. मी तर म्हणतो आजच्या गाईच्या पुत्राने, आजचा जो गाईचा पुत्र आहे त्याने काम केलेलं नाही इतकं काम या लोकांनी केलेले, अतिशय प्रामाणिक काम केलेले. म्हणजे अण्णांच्या सुपुत्रांनी पुंडलिक पाटील व नारायण पाटील समाजासमोर एक आदर्श उभा करत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. पुढील पिढीतही हा संस्कारांचा वारसा कायम दिसून येतो. नातू जयेश महाराज कीर्तन सेवेने भक्तीचा प्रसार करत आहेत, तर महेश पाटील शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत. या प्रसंगी अण्णांसोबत त्यांच्या धर्मपत्नी सौ तोरणा माता यांचेही औक्षण करण्यात आले. भावनांनी भारावून दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि हा क्षण पाहून संपूर्ण गाव भावुक झाले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अण्णा. मी तर म्हणतो महाराज ज्यांनी गाई पुत्रासारखी कामं केलेली आहेत, आजचा जो गाई पुत्र आहे तो याला बैल म्हणणार नाही, केलेले आहेत की समर्थ लोक आहेत. याचं लोखंडाचं शरीर आहे. हे केदारनाथच्या यात्रेला गेले 2-2.5 वर्षापूर्वी. तर ते मी घरी विचारलं की अण्णा तुम्ही केदारनाथच्या घाटावर कसे काय चालले, त्यामुळे पायी चाललो पायी उतरलो. तेव्हा ते पण म्हणजे इतके बलवान लोक आहेत. यांना काय असे काय इतके बळकट लोक आहेत, तर इतकी त्यांची भक्ती आहे. त्यांच्या सगळ्या दृष्टीने त्यांचा आदर्श आहे, त्यांचा संसार आदर्श आहे, त्यांचं नातेवाईक आदर्श आहे. त्यांना आमच्या समस्त नीम ग्रामवासियांतर्फे ते 100 शताब्दी साजरी करू अशा आपण सगळेजण शुभेच्छा देऊया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. Hare
अखेर अण्णांच्या हस्ते केक कापून व सर्व उपस्थितांना पेढे वाटून वाढदिवसाचा गोड शेवट करण्यात आला. हा केवळ वाढदिवस नव्हता, हा संस्कारांचा उत्सव होता. आई वडिलांप्रती कृतज्ञतेची एक सुंदर भावना होती. अशा सोहळ्यांची परंपरा वाढली तर समाज अधिक संस्कारी बनेल.